त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा चवीमध्ये थोडा बदल हवा असेल तर त्यासाठी ही चमचमीत शेवभाजी एक उत्तम पर्याय ठरू शकतो। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवभाजीची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा तीळ तसंच 2 छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। तर हे मसाले आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपण भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही किंवा वाटण बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। 5 ते 6 काली मिरीचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत। आता हे मसाले भाजून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे सुकं खोबरं। तर हे साधारण पाव वाटी इतकं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे सुद्धा झालेलं आहे। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला खडे मसाले आणि सुकं खोबरं हे बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर परतून घेतलेला कांदा यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा झालेलं आहे। भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेव लागणार आहे। तर हा अशा प्रकारचा तिखट शेव वापरायचा आहे। हा मी घरीच बनवलेला शेव आहे तो वापरणार आहे भाजीसाठी किंवा मार्केटमध्ये असा तिखट शेव सहज मिळतो तो सुद्धा वापरू शकता। गॅसवरती एक कढई ठेवली आहे। तर कढई छान तापली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं साधारण 3 ते 4 चमचे। आता त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचे बारीक चिरलेली आणि ती लसूण छान अशी तेलावरती परतून घ्यायची। त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत। तर कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा। मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। कांदा लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत आणि सोबतच बारीक चिरलेला एक टोमॅटो। आता हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं। साधारण 3 ते 4 मिनिटं हे असं छान परतून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं हिंग, अगदी अर्धा चमचा इतका हिंग टाकून घ्यायचं आणि यानंतर आपण टाकणार आहोत काही मसाले। तर 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर आणि 1 चमचा लाल काश्मीरी पावडर, थोडीशी हळद। आता हे मसाले सगळे कमी गॅसवरती आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। तर इथे मी कोणता गरम मसाला यूज करणार नाही कारण आपण ग्रेव्हीमध्ये खडे मसाले वापरलेले आहेत। तर गरम मसाला वापरायची गरज नाही। तर यानंतर आपण ही वाटलेली ग्रेव्ही आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत। तर ही ग्रेव्ही तेलावरती आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे। अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आपल्याला। तर आता हे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहोत आपण शेव। तर हे शेव टाकून घेते आणि थोडा शेव मी शिल्लक ठेवलेला आहे भाजी सर्व करताना वरून टाकण्यासाठी। तर शेव टाकून झाल्यानंतर हे मी हलक्या हाताने असं मिक्स करून घेते आणि यामध्ये पाणी ओतून पातळ अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची। तर आता मी थोडंसं पाणी ॲड करते आणि शेव टाकल्यानंतर ही भाजी आपल्याला खूप जास्त वेळ शिजवून नाही घ्यायची। अगदी 2 मिनिटासाठी उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा। तर यानंतर मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आता व्यवस्थित मिक्स करते आणि एक उकळी काढून घेते। तर बघू शकता अगदी छान अशी ग्रेव्ही झालेली आहे आपली। जास्त शिजवलं तर मग शेव अगदी मऊ पडतो, त्यासाठी लवकर गॅस बंद करायचा आणि आता ही भाजी काढून घेते। तर आजची शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा।
ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते. तर वरून थोडा शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अशी टाकून घेते मी. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.